तर मित्रांनो, ही ट्रेन कुठेही थांबत नाही, केवळ एक जुम्मापट्टी म्हणून एक छोटं स्टेशन आहे. इथे ही केवळ 5 मिनिटासाठी थांबते. तर इथे तुम्हाला कुठे वॉशरूमला जायचं असणार, कुठे जायचं असणार, तुम्ही इथे जाऊ शकता. तसेच इथे काही लोकल नागरिक इथे काही विकायसाठी आणतात रानमेवा, जसं पेरू, आंबे, बोरं वगैरे. तर हे तुम्ही इथे घेऊ शकता आणि इथे थोडं फ्रेश होऊ शकता. तर मित्रांनो, आपण आता माथेरान इथे पोचलो आहोत आणि आपण बघू शकता हे अतिशय छोटंसं इथलं रेल्वे स्थानक आहे. नेरळवरून इथे माथेरानला यायला मला 2.5 तास इतका वेळ लागला. इथे आपण बघू शकता, इथे सर्वत्र आपण इथे माकडं बघू शकता. जर आपल्यापाशी काही खायचं असणार तर आपल्या इथे थोडं सावध राहायची गरज आहे, कारण हे लगेच आपल्यापासून काही हिसकावून घेतात. मुख्यतः काही खायच्या वगैरे वस्तू हातामध्ये बाळगू नका, किंवा आपल्या बॅगमधून सुद्धा हे माकडं आपल्या वस्तू काढून घेतात. तर इथे थोडं सावध राहायची आपल्याला गरज आहे. तर इथं आपल्याला बाहेर पडायचं आहे. माथेरान म्युन्सिपल काउन्सिलतर्फे 25 रुपयाचा इथे टॅक्स लागतो. सॉरी, इथे ॲडल्टसाठी 50 रुपये टॅक्स आहे आणि 25 रुपयाचा छोट्या मुलांसाठी टॅक्स आहे. तर तो इथे आपल्याला पे करावा लागतो. तर इथे स्टेशनच्या बाहेर पडल्याबरोबर आपल्याला इथे सर्वत्र घोडे बघायला मिळतात. तर माथेरान हिल स्टेशन हे एक नो व्हेकल झोन आहे. तर इथे कुठल्याही प्रकारचे वाहन आपण आणू शकत नाही. तर इथे दस्तुरी नाका आहे. तर हे शेवटला स्टॉप आहे जिथपर्यंत आपण वाहन आणू शकता. तर इथे आपल्याला एकतर पायी जावं लागतं किंवा घोड्याने जावं लागतं. तर आपल्याला माथेरानमध्ये किती पॉईंट्स बघायचे आहे त्यानुसार ह्या घोड्यांचे चार्जेस असतात. तर मित्रांनो, जरी मी इकडे एकटं असलो तरी पण थोड्या वेळासाठी सुद्धा मला इथे एकटं वाटत नाही आहे. तर हे माकडं माझ्या सोबती म्हणून प्रत्येक ठिकाणी मला दिसत आहे इकडे. तर मित्रांनो, ह्या शार्लेट लेकचा उपयोग माथेरानमध्ये प्यायच्या पाण्याचा म्हणून होतो. तर इथे ह्या तलावामध्ये उतरून इथील पाणी आपल्याला दूषित करायचे नाही आहे. आणि काही इथे आपल्याला सूचना देण्यात आल्या आहेत, त्याचं आपल्याला भान ठेवायचे आहे. तर कोणीही शार्लेट तलावात उतरू नये. तसंच पावसाळी पर्यटन जेवढे मोहक तेवढेच घातक असते. त्यामुळे सेल्फी किंवा रील्सच्या नादामध्ये इकडे उतरून आपल्याला आपला जीव धोक्यात घालायचा नाही आहे. काही महिन्याआधीच पावसाळ्यामध्ये इथनं एक न्यूज आली होती. तर असेच काही 3 मुलांनी इथे उतरण्याचे काहीतरी धाडस केले होते आणि असल्याच नादामध्ये त्यांचा जीव गेला होता. तर मित्रांनो, आपण आता माथेरानचे ग्रामदैवत असलेले श्री पिसरनाथ मंदिर इकडे आलो आहोत. तर जर तुम्ही शार्लेट लेकला भेट दिली तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. तर मंदिरामध्ये शिरण्याच्या आधी एक भली मोठी घंटा आपण इथे बघू शकता आणि हिचा आवाज हा खूप वेळपर्यंत इथे घुमतो.
मंदिराच्या आतमध्ये शिराच्या वेळेस एक सूचना देण्यात आली आहे की मंदिरामध्ये शिरताना आपल्याला बेल्ट काढून ठेवायचा आहे आणि जर आपल्यापाशी कुठल्याही चमड्याच्या वस्तू असणार तर इथे मंदिरामध्ये आपल्याला आतमध्ये शिरायचं नाही आहे. मंदिराच्या खाली उतरल्यावर इकडे काही आपल्याला नाश्ता करायचा असणार तर इकडे काही दुकानं दिली आहे, तर इकडे आपण नक्कीच नाश्ता करू शकता. आणि तिथनंच एक लॉर्ड पॉईंटकडे रस्ता गेला आहे खाली, तर तिकडे आपण जाऊया. किड्यांचा अगदी किर्र असा आवाज कानामध्ये फिरत आहे आणि यावरून आपण इथल्या शांततेचा नक्कीच अनुभव घेऊ शकता. तर माथेरान भेटीमध्ये हा आपला तिसरा पॉईंट आहे, लॉर्ड पॉईंट. पहिला पॉईंट म्हणजे शार्लेट लेक, त्यानंतर आपण हे काय परसनाथ मंदिर इथे भेट दिली आणि हा तिसरा पॉईंट आहे लॉर्ड पॉईंट. कलावंतीने किल्ला बघा, शिवाजी महाराजांची मूर्ती, लाकडाची सीडी, वाघाची गुफा, आदिवासी गाव असे 5 ठिकाणं दुर्गणमधून पाहायला भेटणार. किती चार्जेस किती याचे? 5 ठिकाणं बघायचे 100 रुपीज चार्जेस आहे. 5 ठिकाणं दुर्गणमधून पाहायला भेटणार. ठीक आहे. हा कुठला पॉईंट आता? हा कलावंतीने दुर्ग किल्ला आहे, ट्रॅकिंगसाठी फेमस किल्ला आहे तो. महाराष्ट्रातला मोस्ट डिफिकल्ट ट्रॅक मध्ये याचं 2nd नंबरला नाव आहे तो. पनवेलवरून ट्रॅकिंग होते ते जाण्यासाठी. काकडी, कैरी, पेरू या सगळ्या गोष्टी खालच्या व्यवसायाला येतात. हो, हे 2500 फूट दरीमध्ये राहतात, डीप व्हॅलीमध्ये राहतात आणि हे व्यवसायासाठी माथेरानला येतात डेलीचे. लॉर्ड पॉईंटला आपण टेलिस्कोपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा स्टॅच्यू बघू शकतो. त्यानंतर एक लाकडाची सीडी आहे, कलावंतीन फोर, प्रभागड, लुईसा पॉईंट आणि एक आदिवासीचं गाव आहे. तर हे टेलिस्कोपमध्ये आपण बघू शकता. तर इथे टेलिस्कोपने आपण ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता आणि याचे चार्ज 100 रुपये आहे, 100 रुपीज. तर यामध्ये आपल्याला काही 6-7 पॉईंट दाखवतात. तर खूप छान असा हा पॉईंट आहे. तर हा सुद्धा एक इथे पॉईंट आहे. तर ह्या रेलिंगच्या पलीकडे आपल्याला तिथे जायचं नाही. आपण इथे बघू शकतो किती स्लिपरी आहे इथं. तरीसुद्धा काही लोक इकडे सेल्फी आणि रील्सच्या नादामध्ये हे रेलिंग क्रॉस करतात. तर असले काही कृत्य इथे करू नका. मग तिकडे आपण आता इको पॉईंट इकडे चाललो आहोत. तर इको म्हणजे प्रतिध्वनी. तर ह्या पॉईंटवर जेव्हा आपण आवाज देतो किंवा जेव्हा आपण ओरडतो तेव्हा आपलाच प्रतिध्वनी आपला ऐकू येतो, त्यामुळे याला इको पॉईंट असे म्हणतात. आणि इको पॉईंटपाशीच छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर किंवा म्युझियम आहे. तर तिथेसुद्धा आपण भेट देऊया. तर इथे शिवसंग्रहालयामध्ये शिरतानाच बाहेर शिवकालीन तोफा ठेवण्यात आल्या आहे. तर इथे शिवसंग्रहालयाला भेट देण्यासाठी केवळ 10 रुपयाचे शुल्क आहे. आणि जर तुम्ही इथे इको पॉईंटकडे आले तर नक्कीच ह्या संग्रहालयाला भेट द्या. तर जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आला होता तेव्हा महाराजांच्या पायाचे ठसे तिथे उमटण्यात आले होते. तर त्याचा जो साचा होता तर त्या साच्यापासून हे बनवण्यात आले आहे. इथे आपण बघू शकता त्या पायथ्यावर. तर हे जे शस्त्र आपण बघू शकतात यामध्ये धूप तलवार, खांडा, इथे ही कटार आहे ज्याला टायगर नाईफ पण म्हणतात, शमशीर,
जुल्फिकर आणि सोसनपट्टा, तर हे सगळे आपण इथे बघू शकता. इथे ही कटार आहे आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आपण इथे बघू शकता. तर इथे जी छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार होती, तर त्याची ही प्रतिकृती आहे. तर या संग्रहालयाला भेट देऊन आपण नक्कीच शिवकालीन तोफांचा आणि शिवकालीन जे युद्धामध्ये सामग्री यूज करण्यात याची वापर करण्यात याचा, तर हे आपण इथे बघू शकता. आता आपण शिवसंग्रहालयाला भेट दिल्यावर इको पॉईंट इकडे निघालो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आपण आता इको पॉईंट इकडनं लुईसा पॉईंट, मलंग पॉईंट आणि हनीमून पॉईंट इकडे निघालो आहोत. तर इको पॉईंटवरनं ह्या पॉईंटचे अंतर सुमारे 2.5 किलोमीटर इतके आहे. तर हा 2.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे आणि आपण बघू शकता अतिशय घनदाट इकडे झाडांची वस्ती आहे आणि इथे कुठलाही सुद्धा आपल्याला आवाज येत नाही. केवळ इथे किड्यांचा किर्र आवाज आपण ऐकू शकतो, दुसरा कुठलाही आवाज इथे येत नाही. किड्यांव्यतिरिक्त इकडे पाखरांचा सुद्धा आवाज ऐकू येत नाही. तर असल्या प्रकारची हे शांतता आपण इथे अनुभवू शकता. तर ह्या पॉईंटकडे जायसाठी थोडे अंतर जास्त आहे, 2.5 ते 3 किलोमीटर. तर होईल तितके लवकर इकडे जायचा प्रयत्न करा. सायंकाळ करू नका हे पॉईंट बघण्यासाठी. तर सुट्टीच्या दिवशी इकडे थोडे पर्यटकांची संख्या जास्त असते, परंतु इतर दिवशी इथे आपल्याला फार कमी प्रमाणात पर्यटक बघायला मिळतात. तर इथनं आपण बघू शकता मलंग पॉईंट इथनं 0.3 किलोमीटर आहे, लुईसा पॉईंट 0.7, लायन हेड आहे इथनं 0.8 किलोमीटर आणि मंकी हेड 0.8 किलोमीटर. तर इको पॉईंटकडनं सुमारे 2 किलोमीटर अंतर मी चालून आलो आहो आणि आता फार कमी अंतर बाकी आहे. तर मित्रांनो, आताच इको पॉईंट इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांची गर्जना केल्यावर परत नवा जोश आला आहे आणि नवी ऊर्जा अंगात संचारली आहे. अगदी उंच उंच अशी झाडे इकडे आपण बघू शकता. तर ह्या पूर्ण 3 किलोमीटरच्या पट्ट्यात, सुमारे जवळपास 3 किलोमीटरच्या पट्ट्यात मला काही मोजकेच पर्यटक इथे दिसले. 2 ते 3च पर्यटक इथे दिसले मला आणि घोडा तर एक सुद्धा इथे दिसला नाही मला. आपण आता लुईसा पॉईंट इकडे आलो आहोत. लुईसा पॉईंट आणि मलंग पॉईंट हे अगदी जवळजवळच असलेले पॉईंट आहे. तर हे पॉईंट थोडे लांब असल्यामुळे इथे फार कमी प्रमाणात पर्यटक इकडे येतात आणि त्यामुळेच इकडे स्वच्छतासुद्धा आपण बघू शकतो. लुईसा पॉईंट आणि मलंग पॉईंट हे दोन्ही पॉईंट माथेरानमधील सगळ्यात सुंदर पॉईंटपैकी आहे. तर जर माथेरानमध्ये आले तर नक्कीच ह्या पॉईंट्सला तुम्ही भेट द्या. हो,
लुईसा पॉईंट आणि मलंग पॉईंट हे पॉईंट माथेरानमधील सगळ्यात चांगल्या पॉईंट्सपैकी पॉईंट आहे. इथे ना थोडं अवघड आहे कारण याचं अंतर थोडं जास्त आहे. इको पॉईंटपासून याचे अंतर सुमारे 3 किलोमीटर इतके आहे. परंतु इथे आपण नक्की भेट द्या, कारण जर आपण हा पॉईंट बघितला नाही तर मला वाटत नाही की आपली माथेरानची ट्रिप ही पूर्ण होईल. तर इथनं आता आपण परत निघणार आहोत. तर इकडे थोडं सांभाळून राहा. जे पण रेलिंग आहे किंवा जो कठडा दिला आहे तर याची मर्यादा ओलांडू नका आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. तर आम्ही तुम्हाला एक मोलाचा सल्ला देऊ शकतो. तर मित्रांनो, खूपच डेंजर असं इथनं दृश्य आहे. तर आपण नेहमी म्हणत असतो की हिमालय पर्वतरांगांकडे आपलं नेहमी आकर्षण असतं, परंतु आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्री रांगांसुद्धा हिमालयापेक्षा काही कमी नाही आहे. तर आपण नक्की इथे भेट दिली पाहिजे. तर मित्रांनो, इतक्या उंचीवर सुद्धा इकडचे काही जवळपासच्या खेडेगावचे लोक इथे साधनसामुग्री घेऊन येतात आणि आपले छोटे दुकान लावतात. तर इथे आल्यावर सगळ्या वस्तूंचा रेट थोडा जास्त आहे, परंतु इकडे आल्यावर त्यांच्यासोबत बार्गेनिंग करू नका किंवा भाव करू नका, कारण इथे एकटे येणंच अतिशय साहसाची आणि जोखमीची गोष्ट आहे. तर हे सगळे इतकं सगळं सामग्री घेऊन इथे वरती येतात आणि इथे कुठलेही साधनसुद्धा नसताना ह्या सगळ्या गोष्टी हे वरती घेऊन येतात, काही प्राण्यांच्या सहाय्याने, स्वतःच्या सहाय्याने. तर इथे अजिबात काहीसुद्धा बार्गेनिंग करू नका आणि त्यांच्या हक्काचे पैसे 2 पैसे त्यांना कमवू द्या. आता लुईसा पॉईंट बघून झाल्यानंतर आपण मलंग पॉईंट इथे आलो आहोत. तर मलंग पॉईंटपासून लुईसा पॉईंटचे अंतर सुमारे अर्धा किलोमीटर इतके आहे. वाव, अतिशय सुंदर असा पॉईंट आहे. ह्या पर्वताच्या पायथ्याशी आपण एक गाव बघू शकता. तर हे गाव मी आता टेलिस्कोपने बघितले होते लॉर्ड्स पॉईंटवरनं. जर तुम्ही मला विचारलं की माथेरानमधील सगळ्यात चांगली 2 कुठली पॉईंट मला आवडली आहे, तर मी सांगणार मलंग पॉईंट आणि लुईसा पॉईंट. तर लुईसा पॉईंटला आपण लायन्स हेडसुद्धा बघू शकता. तर हे सगळ्यात चांगली इथले पॉईंट्स आहे. थोडी लांब आहे परंतु इथे आल्यावर आपण इथे नक्कीच इथे भेट देऊ शकता, कारण इथनं जो व्ह्यू दिसतो तो माथेरानमधील जितके पण पॉईंट्स मी आतापर्यंत बघितले ना, सगळ्यात बेस्ट व्ह्यू इथनं आपल्याला बघायला मिळतो. आणि इथे थोडी पर्यटकांची सुद्धा कमी गर्दी असते, त्यामुळे चांगल्या प्रकारे आपण इथे बघू शकता. तर आपण जागोजागी असे वारूळ इथे बघू शकता. तर असे वारूळ इथे जागोजागी बघायला मिळतात. तर बहुतेक यामध्ये सापसुद्धा असू शकतो. हे वारूळ सापांचे आहे किंवा मुंग्यांचे आहे मला माहिती नाही, परंतु असे वारूळ इथे आपल्याला सर्वत्र बघायला मिळतात. तर मित्रांनो, आता सायंकाळचे 5 वाजले आहे आणि माथेरानमधील जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते ती सगळी मी कव्हर केली आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार. तोपर्यंत जय शिवराय.